पापाची तिकटी कुंभार गल्ली परिसरात राहणारा शुभम साळोखे हा बेकायदेशीररित्या पिस्तूल जवळ बाळगून तांबट कमान परिसरात फिरत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती। त्यानुसार कारवाई करत शुभम साळोखे याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून एक पिस्तूल आणि 2 जिवंत राऊंड जप्त केले होते। साळोखे याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यानं हे पिस्तूल आशुतोष कारंडे आणि बजरंग पवार यांच्याकडून घेतलं असल्याचं समजल्यानंतर पोलिसांनी या तिघांना ताब्यात घेतलंय। तिघांकडून एक पिस्तूल आणि 7 जिवंत राऊंड असा एकूण 1,07,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। दरम्यान यात अन्य 2 संशयितांची देखील चौकशी सुरू आहे। ही कारवाई पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे, जालिंदर जाधव, अंमलदार वैभव पाटील, महेंद्र कोरवी, प्रदीप पाटील, योगेश गोसावी, विशाल खराडे, गजानन गुरव, संतोष बर्गे, परशुराम गुजरे, अरविंद पाटील, शिवानंद मठपती, कृष्णात पिंगळे यांनी मिळून केली आहे। स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पुढील तपासासाठी 3 आरोपींना जुना राजवाडा पोलिसांच्या स्वाधीन केले।